शासनाच्या हितार्थ आमरण उपोषणात बसलेले आहेत सोलन कुमार भाट यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विरोधात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फेवर ब्लॉकचं 10 लाख रुपयाचं कामची चौकशीसाठी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही या आमरण उपोषणामध्ये तुम्हाला आजपर्यंत कोणी भेटी दिल्या, आमरण उपोषणाचे विषय काय आहेत आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम झाले आहे किंवा नाही, त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊया। मी सोलन कुमार भाट रावेर येथे राहतो। रावेर येथील गट नंबर 1162मध्ये 10 लाख रुपये खर्च करून रस्त्याला प्युअर ब्लॉक बसवण्याचे काम झाले नाही। सोहारा मॅडम उत्तर विभाग जळगाव यांनी जे पुण्यनगरीला माहिती दिलेली आहे ही माहिती खोटी आहे आणि बनावट माहिती आहे। त्या रहिवाशांना त्या उत्तर विभाग अधिकाऱ्यांनी रस्ते दाखवून द्यावे, तिथे रस्ते झालेले आहे। त्या मॅडमना खोटी माहिती दिली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून द्यावा। तिथे कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम झाले नाही। 10 लाख रुपये ठेकेदारांनी आणि या संगम मतदान अधिकाऱ्यांनी ते 10 लाख रुपये काढून घेतलेले आहे आणि त्या गट नंबर 1162मध्ये कोणत्याही प्रकारचे रस्त्याला प्युअर ब्लॉक बसवलेलं नाही। जर बसवले असतील तर रहिवाशांनी त्यांनी स्पॉटवर जाऊन ते रस्ता दाखवून द्यावा। व रस्ता दाखवल्याशिवाय माझे उपोषण सुटणार नाही, नाही तर 10 लाख रुपये शासनात जमा करावे, अन्यथा यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे। आज माझ्या उपोषणाचा 3रा दिवस आहे, कोणत्याही प्रकारचा अधिकारी भेटायला आलेला नाही। आपण सोलन कुमार भाट यांची प्रतिक्रिया ऐकली आहे। त्यांची तब्येत 3ऱ्या दिवसानंतर खालावलेली आहे। याकडे तहसीलदार यांनी त्वरित लक्ष देऊन